आजचा सेशन आहे ब्रीद वेल टू एक्सेल. मिलिंद हळबे हे घेणार आहेत हा सेशन. ते स्वतः बिझनेसमॅन आहेत, साताऱ्याला राहतात आणि त्यांच्या हॉबीज मध्ये ॲस्ट्रॉनॉमी, ते 1985 पासून ते ॲस्ट्रॉनॉमी मध्ये ते नॉलेज त्यांचं भरपूर आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पण करतात, एस्पेशली बर्ड आणि नेचरवरती. आणि त्यांनी हिमालयात पण एक्सपिडिशन केलेले आहेत. ते मॅरेथॉन रनर आहेत आणि आतापर्यंत 22 मॅरेथॉन मध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पण केले आहेत 50 किलोमीटरच्या. आणि असं त्यांचं बरंच त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत आणि ते आज आपल्याला ब्रीदिंग टेक्निक्स वरती मार्गदर्शन करणार आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मिलिंद हळबे की तुम्ही सेशन पुढे कंटिन्यू करा. थँक्यू. नमस्कार सुप्रियाजी. नमस्कार. येत आहे ना ऐकू व्यवस्थित? हो, व्यवस्थित ऐकू येत आहे. हा, नमस्कार. मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल प्रथम मी तुमचे धन्यवाद मानतो. खूप छान संधी दिलीत तुम्ही मला. तर आता आपण हे सेशन सुरू करूया. श्वास हा जीवनाचा मुख्य हे आहे. प्राण म्हणजे श्वास. प्राण is essence of motion and force of energy, right from atom, gravitational force, electromagnetism, and existence of stars and planets. Though it's not matter, it is present in all forms of matters. आपण प्राणाशिवाय जगू शकत नाही. आपलं हृदयाची जी स्पंदन आहेत ती प्राणाशिवाय चालू राहणार नाहीत. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होणार नाही, लंग्स ब्रीदिंग करू शकणार नाही, ब्रेन प्रोसेस करू शकणार नाही आणि सिग्नल पाठवू शकणार नाही, आणि व्हेरियस आपले जे पार्ट्स आहेत ते फंक्शन करू शकणार नाही आणि काहीच चालू शकणार नाही आपलं. तर म्हणून आपण हे सेशन घेतलंय ब्रीथ वेल टू एक्सेल. आपल्याला नुसतं ब्रीदिंग करायचं नाही. या जगात नुसते ब्रीथ करणारे खूप जण आहेत, त्यांना कसं ब्रीदिंग करायचं हेच माहित नाही टेक्निक. तर आपण ते शिकणार आहोत की आपण सगळे माउंटेनियर आणि या फील्डमध्ये आहोत, रनिंग ऍक्टिव्हिटी किंवा वेगवेगळ्या ऍथलेटिक्स मध्ये आहोत. तर आपल्याला एक्सेल करायचं आहे. आपल्याला नुसत्या ब्रीदिंगने तुम्ही ते कधीच होऊ शकणार नाही. त्यासाठी काही एक्झरसाइजेस ते केल्याशिवाय आपण कधीच एक्सेल करू शकणार नाही. आता थोडक्यात माझी माहिती देतो मी काही साधारण 30 वर्षापूर्वी मला ब्लड प्रेशरचा त्रास झाला. खूप हाय ब्लड प्रेशर होतं आणि तेव्हापासून माझ्या सगळ्या पूर्वीच्या ट्रेकिंग वगैरे ज्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या सगळ्या थांबल्या. डॉक्टरांनी थांबायला सांगितलं, कारण तेव्हा ब्लड प्रेशरची लेवल 140 आणि 200 इतकी होती. तर त्यामुळे जवळजवळ 20 वर्ष मी काहीच केलं नाही, कुठल्याच फार मेजर ऍक्टिव्हिटीज केल्या नाहीत. पण 2009 साली माझा 50वा वाढदिवस होता. तेव्हा मी डिसिजन घेतला की काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे. मग सगळं हे जाऊ दे, आता सोडून द्या. ब्लड प्रेशर आहे ते आता आपण 20 वर्ष जगलो, अजून नक्कीच जगणार. म्हणून मी वेगवेगळ्या माझ्या ज्या हॉबीज आहेत त्या मी हे करायला लागलो. फोटोग्राफीची आवड होती मला खूप. मग फोटोग्राफी मी हे केलं. फोटोग्राफीत बरीच चांगली प्रगती केली. पण फोटोग्राफी करताना असं लक्षात आलं की ट्रेल्स करावे लागतात. मग ट्रेल्स करताना हाय अल्टिट्यूड ट्रेल्स आम्हाला करायचे होते. मग स्टोक कांगरी असं ठरलं जायचंय. मग स्टोक कांगरी मला तेव्हा काही माहितीच नव्हतं. इतकं ट्रेकिंग केलं होतं पण ते कसं सह्याद्री वगैरे अशा भागात केलं होतं. साधारण किती 3000-4000 फुटापर्यंत मॅक्झिमम असेल.
1000 मीटर्स वगैरे 1200 मीटर्स इतकंच. पण स्टोक कांगरी जेव्हा माझ्या समोर आमच्या डॉक्टर केळकर दिनानाथचे जे डीन आहेत त्यांनी प्रपोजल दिलं की आपण हाय अल्टिट्यूड बर्डिंग करूया, तर त्याच्यासाठी म्हणून मी स्टोक कांगरी त्यांनी निवडलं आणि बघितलं तर 6000 मीटर म्हणजे 20,000 फुटाच्या वरचं ते पीक होतं. मग त्याच्यासाठी आमची जी गाईड होती डॉक्टर पद्मा कर्वे, तिने सांगितलं की तुम्ही हे करायला पाहिजे, रनिंग केलं पाहिजेस तू, हिलवर रनिंग केलं पाहिजे. मग 7 किलोमीटरनी आम्ही सुरुवात केली, 7 किलोमीटर रन करायला सुरुवात केली. मग ते जसं जसं मला जमायला गेलं तेव्हा ती म्हणाली की तू मग रनिंग नाही करत. मग 14 साली प्रथम मी साताऱ्याची हिल मॅरेथॉन होती, त्यात 10 किलोमीटरच्या ह्याच्यात भाग घेतला आणि ती व्यवस्थित झाली. मग ती म्हणाली यार तू 10 करू शकतो, मग 21 कधी करू शकशील. असं करत करत मी 21 वर लगेच 15 साली आमचं एक्सपिडिशन होती, तेव्हा 15 साली पण मी 21 किलोमीटर केले. पण तेव्हा काय व्हायचं, 21 किलोमीटर मला 2:40 2:35 एवढा वेळ लागायचा, म्हणजे काहीतरी चुकतंय असं लक्षात आलं. मग तेव्हा आमचे डॉक्टर सुहास कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की ची रनिंग एक प्रकार आहे, तो आत्ता मी करून आलोय, तर तू ते का नाही बघत. ची रनिंग म्हणजे एनर्जी, आणि ची रनिंग म्हणजे तुमचा फॉर्म एनर्जी कॉन्झर्वेट करायची आणि प्रिव्हेन्शन ऑफ इंजुरीज तुम्ही हे केल्या पाहिजेत. असं करताना ते सुरू केलं मी. मग त्यांनी सांगितलं की डॅनी ड्रेयर जो इन्व्हेंटर आहे ची रनिंगचा गुरु मास्टर म्हणा, आणि तो मुंबईत येणार आहे, त्याचा 5 दिवसाचा कोर्स आहे. मग तो मी 5 दिवसाचा कोर्स त्याचा डॅनी ड्रेयर स्वतः त्यांनी 5 दिवस आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि ची रनिंगचं मार्गदर्शन मिळालं. मग तेव्हा असं झालं की 2:40 वरनं माझं टायमिंग साधारण 2:10 पर्यंत आलं. इतका फरक पडला ची रनिंग मध्ये. फक्त तुम्ही फॉर्म मेंटेन करायचा असतो थ्रूआउट रनिंग आणि प्रॉपर ब्रिदिंग करायचं असतं. पण एवढ्या आता जेव्हा तुम्ही 21 करता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली वाटतं आपण 42 का करू नये. मग 42 साठी मी भाग घेतला. तर 42 मध्ये तेव्हा माझे गुरु आहेत डॅनी ड्रेयर कडनंच त्यांनी ट्रेनिंग घेतलंय ची रनिंगचं, ली हिंग येन. आता आलेत बहुतेक, ते येणार होते, जॉईन होणार होते आपल्याला. तर ते म्हणाले की अरे नुसत्या ह्याच्यावर तू 42 नुसती करू शकणार नाही या वयात, कारण 42 जर करायचं असेल तर तुला श्वासावर कंट्रोल पाहिजे. मग त्यांनी मला ते लकीली इंडियात आले होते, 7 दिवस ते माझ्या घरी राहिले आणि त्यांनी मला 7 दिवस उत्तम असं ट्रेनिंग दिलं ब्रिदिंगवरचं. ब्रिदिंग एक्सरसाइज शिकवले आणि ते शिकल्यावर मग मी जेव्हा मॅरेथॉन दुसरी पळालो, पहिलं टायमिंग खूप वाईट आलं होतं. दुसरं टायमिंग 42 किलोमीटर माझं 4 तास 34 मिनिटं 4 hours 34 minutes इतक्या सहजप्रमाणे करू शकलो. कारण मला पुढचं नेक्स्ट टार्गेट होतं ते 90 किलोमीटर्स कॉम्रेड्स, 60व्या वर्षी 90 किलोमीटर्स. मग त्यांनी सांगितलं ब्रिदिंग शिवाय जमूच शकणार नाही आहे, कारण नुसत्या एक्सरसाइजवर तुम्ही कधीच एवढ्या लॉंग डिस्टन्सेस करू शकत नाही. मग म्हणून मी काय केलं, त्यांच्याकडनं व्यवस्थित जे शिकलो होतो ते 3 महिने मी केलं. नंतर आता यावर्षीच फेब्रुवारीमध्ये अल्ट्रा मॅरेथॉन केली आणि तेव्हा असं लक्षात आलं की मला काही दमायलाच होत नाही. 50 किलोमीटर मध्ये काही दमायलाच झालं नाही आणि ती सहज क्वालिफाईंग टायमिंग मध्ये सहज पूर्ण करू शकलो. इतका ब्रिदिंगचा फरक पडला. तर ते काय ब्रिदिंग टेक्निक आहे आता मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर पॅट्रिक मॅक्वियन म्हणून आहे, आयर्लंडचा आहे, त्यांनी हे थिअरी डेव्हलप केली आहे. पॅट्रिक मॅक्वियन हा हिमालयात आला होता, तो तिथे राहिला. तिथे एका योगीकडनं त्यांनी ब्रिदिंग एक्सरसाइज शिकून घेतले. नंतर डॉक्टर कॉन्स्टंटाईन ब्युटेको म्हणून एक जण रशियन सायंटिस्ट होता, त्याच्याकडनं त्यांनी मेथड फॉर ऑप्टिमल ब्रिदिंग हे शिकून घेतलं आणि
मग त्यांनी त्याच्यावर ही थिअरी डेव्हलप केली आणि जगभरात आता ऑलिम्पिक्स आणि टेनिस कुठल्याही फील्डमध्ये ऍथलेटिक्स त्याचे जवळजवळ 10,000 ते 15,000च्या वर फॉलोअर्स आहेत. इतकं त्याचे पॉवरफुल टेक्निक आहे. तर काय असतं, प्रॉपर कंट्रोल ऑफ ब्रिदिंग विल लाइटन अवर लाईफ बाय गिव्हिंग व्हायटॅलिटी पॉवर ऑफ रेझिस्टन्स. इम्युनिटी आपली वाढते. जर व्यवस्थित जर तुमचं ब्रिदिंग असेल तर इम्युनिटी वाढणार आहे. आणि केअरलेस आणि इम्प्रॉपर ब्रिदिंग जर असेल तर त्याने आपलं लाईफ शॉर्टन होणार आहे आणि आपण बऱ्याचशा ज्या एपिडेमिक आणि डिसिजेस असतात, एअरबॉर्न डिसिजेस, त्याला आपण बळी पडणार आहोत. तर ह्यासाठी ही टेक्निक खूपच चांगली आहे. तर आता आपण जाणून घ्या कुठली कुठली ऑर्गन्स आपल्या रेस्पिरेशन मध्ये आहेत. तर लंग्स दोन्ही साईडला, आपल्या छातीच्या दोन्ही साईडला असतात. इलॅस्टिक्स आणि स्पॉन्जी आणि स्पोरस असे असतात. आणि दुसरं म्हणजे एअर पॅसेज. मग त्यात इंटिरियर्स ऑफ नोज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, विंड पाईप आणि ब्रॉन्कायटल ट्यूब्स असतात. आपलं जे विंड पाईप जो आहे तो अतिशय देवाने सुंदरपैकी डेव्हलप केलेला हे आहे, ऑर्गन आहे. त्याच्यात तो बराच रेझिस्टन्स जे डिसिजेस असतात, जर्म्स, बॅक्टेरिया किंवा इतर फंगस, याला त्यात मसल जे असतात, मेम्ब्रेन जे असतात, ते सर्व इतके प्रॉपर डिझाईन आहेत की त्यांनी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर रेझिस्टन्स या सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन साठी होऊ शकतो. म्हणून तुम्ही नोज ब्रिदिंग कडे वळलं पाहिजे. आपण जर बघितलं तर बहुतेक जण हे नोज ब्रिदिंग करणारे खूप कमी आहेत. बऱ्याच जणांचं माउथ ब्रिदिंगच जास्त होतं. त्यामुळं आपण आता नोज ब्रिदिंग कडे वळायचं आहे. दुसरं म्हणजे काय, हार्टची काय फंक्शन आहेत, तर इट इज सर्क्युलेटरी पंप. तो ब्लड सगळीकडे अख्ख्या शरीरभर पोहोचवतो आणि सगळ्या पार्ट्सना व्हायटलाइज आणि न्यूरिशमेंट करतो आणि स्ट्रेंथन करतो. आणि परत ज्या इम्प्युअर जे ब्लड असतं ते परत ऑक्सिडाइज झालेले जे ब्लड असतं ते परत आपल्या हार्टमध्ये आणि लंग्स कडे पाठवण्याचं काम करतो, हार्टमध्ये येऊन. आता लंग्सची काय काय फंक्शन आहेत, तर जे हार्ट कडून पंप होऊन जे इम्प्युअर जे ब्लड आलेलं असतं त्याचं प्युरिफिकेशन करणं. आपल्या लंग्स मध्ये बिलियन्स अगदी बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत. त्या पूर्ण ज्या सेल्स आहेत, सॅक्स आहेत, त्यांना त्या सर्क्युलेट करतात. आणि जे मेम्ब्रेन असतं सॅकचं, त्यातून एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन होतो. जो आपण नाकाद्वारे जो ऑक्सिजन घेतलेला असतो त्याचं प्रॉपर इनटेक होतो आणि तो ब्लड मध्ये परत सर्क्युलेट केला जातो. आणि त्याच वेळेला काय करतं, ब्लड इम्प्युअर जे ब्लड असतं, म्हणजे त्यात बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, त्या लंग्स मध्ये येतात, शोषून घेतल्या जातात आणि श्वासावाटे परत आपण बाहेर टाकतो. तर हे लंग्सचं काम आहे. आणि हे पुढे हार्टकडे प्युअर झालेलं ब्लड असतं ते पाठवलं जातं. आता ब्लडचं फंक्शन काय, तर ऑक्सिजन जेव्हा ब्लड मध्ये युनाइट होतो, तो हिमोग्लोबिन तो पुढे प्रत्येक सेल आणि टिश्यूज मध्ये कॅरी केला जातो, प्रत्येक ऑर्गनला दिला जातो आणि त्या ऑर्गनांचं स्ट्रेंथनिंग केलं जातं, त्यांना न्यूरिशमेंट केली जाते. आणि ज्या बर्नआउट सेल असतात बाहेर जातात आणि टिश्यूज जे आहेत त्यांनाही व्हायटलाइज करण्याचं काम ब्लड करतं. जेव्हा ऑक्सिजन ब्लड मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येतो तेव्हा फूड डायजेशन चांगलं होतं. आपलं जर ज्यांची लंग्स वीक आहेत किंवा इम्प्रॉपर ब्रिदिंग आहे त्यांचं डायजेशनही खूप वीक असतं, हे तुम्हाला बघायला मिळेल. दुसरं काय असतं, माउंटेनिअरिंग साठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित करत असाल नाकाने तर
आपण आज जे कंबशन होतं त्यांनी टेम्परेचर इक्वलाइज होतं. आपल्या बॉडीचं टेम्परेचर ते नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतं. आणि जो चांगले ब्रिदिंग करणारे जे लोक आहेत त्यांना थंडीशी सामना चांगला करता येतो, कारण त्यांच्या शरीरात वॉर्म ब्लड खूप असतं. आणि जे ब्रिदिंग इम्प्रॉपर ज्यांचं असतं त्यांना टेम्परेचर कुठल्याच प्रकारचं टॉलरेट होऊ शकत नाही. म्हणजे कमी टेम्परेचर झालं तरी त्यांना लगेच फरक पडतो, किंवा जास्त झालं तरी फरक पडतो. ज्यांना असा फरक पडत असेल त्यांनी समजावं की आपलं ब्रिदिंग इम्प्रॉपर आहे. आपले जे योगी आहेत त्यांना त्यांचं ब्रिदिंग खूप चांगलं असतं. त्यामुळे ते कुठल्याही हवामानात अगदी सहजपणे राहू शकतात. म्हणजे हिमालयात थंडीत बर्फात ते गार पाण्यात आंघोळ करू शकतात ते याच कारणाने, कारण त्यांचं ब्रिदिंग वर पूर्ण कंट्रोल असतो. आता नाकाकडे येऊया आपण. योगी रामचक्र म्हणून एक होते. 1903 साली त्यांनी पहिला पुस्तक पब्लिश केलं. 1903 साली, जवळजवळ म्हणजे 117 वर्षापूर्वी त्यांनी एक पुस्तक पब्लिश केलं होतं. त्याचं नाव आहे योगी सायन्स ऑफ ब्रेथ. त्यात त्यांनी नॉस्ट्रिल्स वर्सेस माउथ ब्रिदिंग ह्याच्यावर खूप मोठं हे लिहिलेलं आहे, आणि त्यांचा खूप अभ्यासही आहे त्याच्यावर. तर त्यांचं म्हणणं आहे की नॉस्ट्रिल्स जे ब्रीथ करतात ते हेल्दी लाईफ जगू शकतात. याच्या विरुद्ध माउथ ब्रिदिंग जे करतात ते डिसीज प्रोन असतात. आणि पूर्वी माणूस हा नाकाने श्वासोच्छ्वास करायचा, पण हळूहळू काय झालं, जसजसं सिव्हिलायझेशन कडे आपण वळत गेलो तसतसं आपलं नाकाच्या वरनं माउथ ब्रिदिंग कडं आपण बरेच जण जायला लागलो. आणि काय होतं, जसं लेझी आईज म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळतं की लेझी आईज, एक डोळा काम करेनासा होतो. तर काय होतं, तो लेझी आहे तसाच राहतो. एकाच डोळ्याने लहान मुलं बघायला लागतात. मग त्याच्यावर करायचा डोळा, काही दुसरा डोळा बंद करायचा, हे जसं असतं तसं. तसंच नाकाच्या बाबतीत होतं. माणसाला जशी सवय असते डेलिगेशन, आपलं काम आलं की ते दुसऱ्यावर ढकलायचं, त्याला आपण डेलिगेशन म्हणतो. तसंच नाक डेलिगेट करतं, माउथ करताय ना जाऊ द्या, माउथ ब्रिदिंग करताय जाऊ द्या, सोडून द्या. आणि अशा दृष्टीने लेझी नोज हा प्रकार होतो आपला. आणि हळूहळू आपण टोटल माउथ ब्रिदिंग कडे वळतो. आणि तुम्हाला माहित नसेल, नोज आपलं जे नाक आहे ते 30 प्रकारचे एकंदर फंक्शन्स करतं. आणि आपल्याला आता माउथ ब्रिदिंगची हॅबिट पूर्णपणे घालवायची आहे. त्यासाठी काही एक्सरसाइज आहेत, ते केले की आपोआप तुमचे माउथ ब्रिदिंग कडून तुम्ही नोज ब्रिदिंग कडे वळाल. आणि दुसरं काय होतं, जेव्हा तुम्ही नाकाने श्वास घेता तेव्हा 10 ते 20% ऑक्सिजन आपला आत जास्त जातो. आणि दुसरं म्हणजे गरम हवा आणि ह्युमिड हवा आत जाते, ती महत्वाची असते. तोंडाने तुम्ही श्वास घेता तेव्हा डायरेक्ट आत जाते, थंड हवा जाते, आणि ती लंग्स मध्ये गेली की ती लंग्सना हानिकारक ठरू शकते. नंतर काय होतं, मगाशी सांगितलं तसं नाकात मेम्ब्रेन जे आहेत ते चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत, तसे तोंडातले डेव्हलप झालेले नसतात. कारण तोंडाचं फंक्शन हे ब्रिदिंग हे नाहीच आहे. आपल्या नाकाचंच मेन फंक्शन ब्रिदिंगचं आहे. दुसरं काय होतं, ड्राय माउथ होतं. जेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घेता तेव्हा तुमचं आतले जे हे आहेत ते ड्राय होत जातात, सगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या ड्राय होत जातात. सुरुवातीला माझं थोडं माउथ ब्रिदिंग व्हायचं,
तर मला 2.5 किलोमीटर रेसमध्ये जेव्हा मॅरेथॉन मध्ये भाग घेत असायचा तेव्हा 2.5 किलोमीटर नंतर सारखं पाणी प्यावंसं वाटायचं आणि जास्त पाणी पिऊन परत तुमचं पोट डब होतं आणि तुमचा परफॉर्मन्सवर फरक पडतो. मग हळूहळू जेव्हा मी सी रनिंगचं ट्रेनिंग घेतलं तेव्हा टोटल नोज ब्रिदिंग कडे वळलो आणि आता मला जवळजवळ 19 किलोमीटर पर्यंत न थांबता मी धावू शकतो आणि पाणी लागत नाही. इतका प्रचंड फरक पडतो जर तुम्ही नाकाने श्वास घेत असाल तर. आणि दुसरं म्हणजे स्नोरिंग जे आहे, घोरणं, जे माउथ ब्रिदर्स असतात ते खूप जोर जोरात घोरतात. जर तुम्ही नोज ब्रिदिंग कडे वळलात तर तुम्हाला तुमचं घोरणं आपोआप कमी होईल. त्यासाठी अगदी सिंपल हे आहे, 20 मिनिटं रोज सकाळी जर तुम्ही 3M ची टेप जर तोंडाला लावली, 20 मिनिटं रोज एक्सरसाइज करायचा, जर माउथ ब्रिदिंग घालवायचं असेल तर 20 मिनिटं 3M ची टेप तोंडाला लावायची आणि आपोआप तुमचं नोज ब्रिदिंग सुरू होईल. जसं लेझी आईजच्या बाबतीत घडू शकतं तसंच नाकाच्या ब्रिदिंग पासूनही होऊ शकतं. हळूहळू 20 मिनिटाची मग तुम्ही वाढवत जा, जास्त वेळ ठेवत जा, जसं जसं जमेल तसं ठेवा की ऑटोमॅटिक तुमचं नोज ब्रिदिंग कडे तुम्ही वळाल. आता माउथ ब्रिदिंग वर्सेस नोज ब्रिदिंग आपण जरा बघूया, कारण खूपच तो इम्पॉर्टंट आहे. माउथ ब्रिदिंग मुळे डर्ट, धूळ, कोल्ड एअर, गार हवा ह्या डायरेक्ट लंग्स मध्ये जातात आणि जेव्हा याच्या ऐवजी नाकाने तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा डर्ट ही नाकात जे केस आहेत त्यांनी त्यात अडकले जातात, धुळीचे कण. तसंच मेम्ब्रेन जे आहेत ते येणाऱ्या हवेला गरम करतात आणि मॉइश्चर त्यात ऍड करतात. त्यामुळं लंग्स मध्ये जाणारी जी हवा आहे ती मॉइस्ट आणि गरम जाते. त्यामुळे ऑटोमॅटिकली जी एनर्जी लागणार आहे, कोल्ड एअर गेली की ते लंग्स गरम करण्यासाठी एनर्जी लागणार आहे ती कमी होते. जेव्हा तुम्ही नाकाने श्वास घेता तेव्हा ती एनर्जी लागणारच नाहीये. नंतर कंटेंजियस डिसीज जे असतात ते वाढतात. म्हणजे काही जण जे ठुसकतात बऱ्याच वेळा असे दर 10-15 मिनिटांनी करतात, तर अशी जी करणारी माणसं आहेत ती हमखास तोंडाने ब्रीथ करणारी असतात. त्यांनी नाकाने ब्रिदिंग केलं की त्यांचा हा सहज जाऊ शकतो. तसंच अस्थमा, जे अस्थमॅटिक पेशंट आहेत त्यांनी जर हे एक्सरसाइज जर केलेत तर हमखास त्यांच्यात फरक पडतो आणि अस्थमा जातो. पॅट्रिक मॅक्युअनने जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांवर प्रयोग केले आणि लहान मुलांचा अस्थमा यांनी कम्प्लीट बरा झालेला आहे. इतका फरक नोज ब्रिदिंगनी असतो. तर माउथ ब्रिदिंग आता ॲबनॉर्मलच आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्यांनी दुसरंही काय होतं तर लिथार्जी खूप येते. तसंच पोश्चरल आपलं पोश्चर बदलतं. जे माउथ ब्रिदर असतात ते थोडेसे असे झुकलेले आणि असे असतात, कारण ऑटोमॅटिकली माउथ ब्रिदिंग वरच्या भागात होत असेल, फक्त या भागात होत असल्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचं पोश्चर हे असे शोल्डर असे होतात आणि काही वेळाने असे त्यांची पोश्चर अशी पुढे पुढे होऊन खराब होत जाते. त्याच्या उलट डायफ्रॅमिक ब्रिदिंग म्हणजे बेली ब्रिदिंग जे म्हणणार आहे त्यांनी तुमचा हार्ट रेट खूप कमी येतो लगेच ताबडतोब. आता मी जेव्हा सुरुवात केली, जेव्हा डायफ्रॅमिक ब्रिदिंगला सुरुवात केली, पूर्वी माझा समजा 7च्या पेसनी पळत असेल तर हार्ट रेट माझा 7च्या पेसला 150च्या वर असायचा, 160 असा, 150 to 160. आता तो 7च्या पेसला जर पळत असेल तर माझा तो 125 to 130 इतका कमी आलेला आहे गेल्या फक्त 7 महिन्याच्या एक्सरसाइज मुळे. इतका फरक दोन्ही मध्ये पडतो. नंतर त्यांनी इन्सुलिन सिक्रेशन वाढतं, त्यामुळे ग्लायसेमिया होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. जेव्हा तुम्ही बेली ब्रिदिंग करता तेव्हा इन्सुलिन सिक्रेशन होतं. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्रिदिंगचे प्रकार आहेत तर 4 टाईपचे आपल्यात माणसं आढळतात.
तर पहिलं काय ज्याला म्हणतात हाय ब्रिदिंग किंवा वर्चेवर म्हणजे फक्त हे कॉलर बोन्स आणि इथले मसल्स त्यात वापरले जातात. म्हणजे श्वास फक्त इतका अतिशय चुकीचं हे आहे, पण खूप जण एवढाच श्वास अगदी ह्या मसल्स वापरूनच श्वास घेतात. दुसरा प्रकार आहे मिड ब्रिदिंग, म्हणजे मध्यभागाचे मसल, म्हणजे थोरॅसिक्स मसल फक्त वापरून ते ब्रिदिंग करतात. तिसरं आहे ते बेली ब्रिदिंग, म्हणजे पोटाने श्वास घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर फक्त आता मी दाखवतो बरोबर, असं पोट पुढे केलं की ऑटोमॅटिकली हवा आत जाते आणि इथल्या लोअर कॅव्हिटीमध्ये ती येते. तर महत्वाचं आहे ते लोअर कॅव्हिटीमध्ये एअर जाणं सर्वात महत्वाचं आहे, कारण लोअर लोब्स असतात ते जास्त चांगले फंक्शन करतात, त्यामुळे लोअर लोब मधनं जास्तीत जास्त हवा जाणं महत्वाचं असतं. आणि चौथी जी आहे स्टेज आहे ती योगिक ब्रिदिंग आहे किंवा टोटल ब्रिदिंग. त्यात काय, टोटल ब्रिदिंग म्हणजे इथले मसल वापरणं, थोरॅसिक्स आणि बेली तिन्ही जेव्हा तुम्ही करता तेव्हा योगिक ब्रिदिंग कडे वळता. ती अतिशय अवघड हे आहे, त्याला ट्रेनिंगही खूप लागेल. त्यामुळं शक्यतो आपण बेली ब्रिदिंगवर आता कॉन्सन्ट्रेट करूया, डायफ्रॅमिक ब्रिदिंगवर. आणि आपण आणि ही जी आपण जी शिकणार आहोत ती टेक्निक अतिशय सिंपल आहे. जे एक्सरसाइज आपण करणार आहोत ते अतिशय सिंपल आहेत, पण त्यांनी रिझल्ट मात्र खूप मिळणार आहेत तुम्हाला. काय होतं त्यांनी, ब्रेथलेसनेस तुमचा कमी होणार आहे. जेव्हा तुम्ही हे एक्सरसाइज करून जेव्हा हे करणार आहात, प्रॅक्टिस करणार आहात, तेव्हा तुमचा ब्रेथलेसनेस कमी होईल. मिलिंद सर, हा हा सेशन संपण्यासाठी आता 9 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर तो ओके, सेशन संपल्यानंतर पुढचा सेशन इमिजिएट आपण सुरू करूया. पण त्याच्यासाठी चालेल. हे लॉग ऑफ होते ऑटोमॅटिकली आणि लॉग इन होण्यासाठी परत सेम लिंकने आपण दुसरा सेशन सुरू करू शकतो. तर ओके ओके. माझी सगळ्यांना सुद्धा हीच विनंती आहे की हा सेशन ऑटोमॅटिकली 9 मिनिटांनंतर बंद होईल आणि नेक्स्ट सेशन साठी तुम्ही सेम लिंक किंवा लॉग इन आयडी पासवर्डनी सुरू करा कंटिन्यू करण्यासाठी प्रेझेंटेशन. माझं मी 9 मिनिटात सजेस्ट होतंय करेन की आपण आणि लगेच नंतर हे होऊया, लॉग आउट होऊया आणि मग लॉग इन करून मगच ब्रीदिंग चालू करूया, नाही तर मध्ये खंड येईल. हॅलो, आता चालू राहू द्या, नंतर हे करू. सगळ्यांनी म्यूट करा आपले. तर दुसरं काय, ह्या ब्रिदिंग एक्सरसाइज मुळे आपल्याला मुख्य काय करायचं आहे, तर कमीत कमी ऑक्सिजन मध्ये आणि इन्क्रीज कार्बन डायऑक्साईडला रेझिस्टन्स करणं शिकायचं आहे. जितका कमी ऑक्सिजनला तुम्ही रेझिस्टन्स करू शकाल आणि कार्बन डायऑक्साईड जास्तला हे करू शकाल, तेवढा तुमचा परफॉर्मन्स जास्त वाढणार आहे. हे वेगळं टेक्निक आहे. आपलं प्राणायाम मध्ये जे आपण योगामध्ये जे प्राणायाम करतो त्यात वेगळं टेक्निक वापरलं जातं. आपण म्हणजे ब्रीथ इन केल्यावर श्वास होल्ड करतो. हे जे टेक्निक आहे ते ब्रीथ एक्झेल किंवा बाहेर श्वास सोडल्यानंतर आपण होल्ड करायचा आहे. त्याचा तुमचा किती टॉलरन्स आहे त्याच्यावर तुमचं हे वाढणार आहे. तर ते करण्यासाठी काय, त्यांनी काय फरक पडतो, जेव्हा तुम्ही ब्रेथ होल्ड करता ऑन एक्झेल, तेव्हा ईपीओ नावाचा एक एन्झाईम आहे, एरिथ्रोपोटीन म्हणून म्हणतात त्याला. तर ते त्याचं किडनीमधून सिक्रेशन होतं. जेव्हा तुम्ही ब्रेथ होल्ड करता तेव्हा किडनीमध्ये पोटात तुमच्या असं करंट झाल्यासारखं होतं आणि किडनी तो सिग्नल घेऊन की आता आपल्याला सिक्रेशन करायचं आहे ईपीओ. तर ईपीओ काय करतं, तर ईपीओ जे आहे ते अतिशय व्हायटल हे, ते बोन मॅरो मधनं आरबीसी सिक्रेट करण्यासाठी ते प्रवृत्त करतं बोन मॅरोला, आणि त्यामुळं आरबीसीच येतात ब्लड सर्क्युलेशन मध्ये, ज्या ऑक्सिजन ऑलरेडी त्यांच्यात असतो आणि त्या संपूर्ण शरीरभर पसरवतात. तसंच काय होतं त्याच्यामुळं, तर फटीक जो आपल्याला होतो तो डिले होतो.
म्हणजे ब्रेन सिग्नल देतो की तुमचे अवयव दमलेले आहेत, पण ह्या EPO मुळे काय होतं, ऑलरेडी रक्त चांगलं पोचलेलं आहे, न्यूरिश झालेलं, त्यामुळं ऑटोमॅटिकली फटीग कमी होतो आणि लॅक्टिक ऍसिड व्हायचं थांबतं. दुसरं, आपण जेव्हा नाकाने ब्रीथ करतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक वायू आहे, NO म्हणतात त्याला, तो नाकातल्या मेम्ब्रेन मधनं जातो आणि जितकं तुमचं स्लो ब्रीदिंग असेल तेवढा जास्त NO ऍब्झॉर्ब होणार आहे. आणि NOचं काय जे NOचं फंक्शन काय आहे, तर NO जी बॅक्टेरियल ग्रोथ आहे किंवा फंगाय, व्हायरस, ह्याच्यावर तो तर किती तुमची आणि पॉवर वाढणार आहे. आता ब्रीदिंग कसं करायचं, तर ब्रीदिंग तुम्ही अतिशय मुद्दाम जोरात श्वास अशी काहीच घ्यायची गरज नाही. ब्रीथ तुम्ही अगदी रिलॅक्स असला पाहिजे, तुमची बॉडी अगदी रिलॅक्स पाहिजे, शोल्डर कायम ओपन पाहिजे, त्यामुळं ऑटोमॅटिकली लंग्स जे आहेत ते ओपन होतात. नाहीतर लंगचे लोब जे ते दाबले गेले तर तुमचा इनटेक प्रॉपर होत नाही. तर त्यासाठी तुमचे मसल्स कायम, तुमचे शोल्डर्स कायम रिलॅक्स पण ओपन पाहिजे, जेणेकरून तुमचं लंग्स ओपन होतील. नंतर हळूहळू श्वास घ्यायचे, तुम्ही जोर जोरात न घेता अतिशय मंद श्वास घ्यायचे. आणि ब्रीदिंग एफिशियन्सी जी आहे आणि फिजिकल फिटनेस हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत, पण दोघेही इंडिपेंडंट आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी आहेत. तुमचा फिजिकल फिटनेस असेल तर तुमची ब्रीदिंग एफिशियन्सी आहे असं समजू शकत नाही माणूस, पण जर तुमची ब्रीदिंग एफिशियन्सी चांगली असेल तर मात्र तुमचा फिजिकल फिटनेस खूप वाढवू शकतो. आता ही ब्रीदिंग एफिशियन्सी कशी वाढवायची, तर तुम्ही श्वासोच्छ्वास अगदी शांतपणे केला पाहिजे. इट शुड बी लाईट, क्वाइट, एफर्टलेस, सॉफ्ट, थ्रू नोज, डायफ्रॅमिक, रिदमिक आणि जेंटली पॉज ऑन एक्झेल. तुम्ही जेव्हा एक्झेल करता तेव्हा जेंटली पॉज घ्यायचा आहे, एक छोटासा पॉज घ्यायचा. म्हणजे हे एक्झॅगरेटेड दाखवलंय, अगदी स्मॉल याच्यात थोडासा पॉज घ्यायचा आहे तुम्ही. आता ब्रीदिंगचे प्रकार आहे. जेव्हा तुम्ही रनिंग करत असाल आणि तुमचा स्पीड खूप स्लो आहे, पेस तुमचा साधारण 7-7.5च्या आसपास आहे, तर ब्रीदिंग इतकं सॉफ्ट पाहिजे की तुमचं तुम्हाला ऐकू गेलं नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही कुठलाही एक्सरसाइज करत असाल, रनिंग करत असाल, तो जेव्हा अगदी स्लो करत असाल तेव्हा तुमचं तुम्हाला ब्रीदिंग ऐकू गेलं नाही पाहिजे. नेक्स्ट लेवल काय, तर अगेन इट शुड बी सॉफ्टली प्लस ओनली यू कॅन हिअर. म्हणजे समजा मी आता 6.5च्या पेसला पळतोय तर मला माझं ब्रीदिंग फक्त ऐकू गेलं पाहिजे. आणि तिसरा जो प्रकार आहे, तुम्ही जरा जास्त फास्ट करणार असाल, म्हणजे समजा 6च्या पेसनी रन करणार असाल, तर याला तुमच्या बाजूला कोणी जर असेल तर त्याला ऐकू गेलं नाही पाहिजे. अशा 3 लेवलमध्ये तुम्ही श्वासोच्छ्वास केला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे हळूहळू की होते. हे एक्सरसाइज केले की तुम्हाला ही ऑटोमॅटिक जमू शकेल. आता हे संपत आलंय, आपण आता याच्यानंतर एक्सरसाइज घेणार आहोत. हे सेशन संपलं की लगेचच एक्सरसाइज घेऊया. येस सर. हा, किती मिनिट आहेत? एक मिनिटापेक्षा कमी आहेत, काही सेकंद आहेत. मग नंतरच हे करूया. ओके, ठीक आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज सगळ्यांनी मोबाईल आणि हे स्टॉपवॉच तयार ठेवा.
एक शेवटचं सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही ब्रेथ होल्ड करता तेव्हा काय होतं, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तुमचे मसल्स पोटातले, तेव्हा स्प्लीन म्हणजे ब्लड बँक आहे, त्यातून एक्स्ट्रा ज्यात जे ब्लड स्टोअर केलेलं असतं ते डायरेक्ट कार्डियक सिस्टीम मध्ये पंप होतं आणि त्यामुळे काय होतं, हार्टवरचा एकदम प्रेशर कमी होतं. त्यामुळं हार्ट रेट तुमचा कमी येण्यासाठी खूप मदत होते. तर आपण एक्सरसाइज बघूया, काय काय सिंपल एक्सरसाइज आहे, तर ते सुरुवात करूया आपण. पहिला जो एक्सरसाइज आहे त्यात तुम्ही काय करायचं आहे, रिलॅक्सेशन याला म्हणतात. रिलॅक्सेशन साठी काय करायचं आहे, तर शून्य मुद्रा म्हणजे मधलं बोट याची पल्स फील करायची आहे. शून्य मुद्रा असं म्हटलं जातं. शून्य मुद्रा म्हणजे काय, तर हे पंचमहाभूतांपैकी अग्नी आणि आकाश म्हणजे स्पेस आणि फायर, आपण स्पेस हे करणार आहोत आणि फायर निर्माण करणार आहोत. यासाठी मुद्रा घ्यायची आहे, शून्य मुद्रा. यात पल्स फील करा बोटातली आणि हा 3 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. तर आपण आता फक्त 1च मिनिट करणार आहोत, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि जवळजवळ 8 प्रकारचे एक्सरसाइज आहेत. त्यामुळं आपल्याला किती 20 अजून किती 40 मिनिटं मिळणार का सुप्रिया मॅडम? हो 40 मिनिटं मिळणार. 40 ना, ओके. मग आपण 3-3 मिनिटाचे घेऊयात, सहज होतील मग. ओके. हा, तर आता हा 3 मिनिटाचा एक्सरसाइज आहे. शांतपणे बसायचं आहे आणि पोटाने श्वास घ्यायचा आहे, म्हणजे पोट फक्त पुढे आलं पाहिजे तुमचं, की ऑटोमॅटिकली कॅव्हिटी निर्माण होणार आहे आणि ही मुवमेंट होणार आहे. आणि नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि पल्स कडे लक्ष द्यायचं. पल्स मोजत मोजत 3 मिनिटं तुम्ही करा. आता आपण टायमर लावूया. प्रत्येकाने टायमर लावा आपल्या घड्याळातला. हे स्टॉपवॉच आहे. स्टॉपवॉच मी आता ऑन करतोय. 3 मिनिटं लावूया. अतिशय मंद श्वास घ्या. लक्ष फक्त पोटाच्या हालचालीकडे आणि बोटाच्या पल्सकडे. कुठलीही पोझिशन कम्फर्टेबल घ्या. शोल्डर ओपन पाहिजेत. रिलॅक्स. ताठ बसा. श्वास आत गेला की पोट बाहेर आलं पाहिजे. श्वास बाहेर सोडल्यावर पोट आत गेलं पाहिजे. 2 मुवमेंट कडे फक्त लक्ष द्या. सुरुवातीला पल्स जाणवणार नाही, पण जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा पल्स अतिशय व्यवस्थित जाणवेल. त्याची व्हायब्रेशन तुमच्या संपूर्ण शरीरभर जात आहेत हे तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही उत्तम शांतपणे जेव्हा हा एक्सरसाइज कराल तेव्हा पूर्ण व्हायब्रेशन पल्सची पूर्ण शरीरभर जातील असं तुम्हाला लक्षात येईल.
3 मिनिटं झालेली आहेत. आता पुढचं एक हे घेणार आहोत. 3 श्वास घ्यायचेत, नॉर्मल श्वास घ्यायचेत, म्हणजे असे फक्त डीप श्वास घ्यायचा आहे. असे 3 श्वास घ्यायचे. तिसरा श्वास सोडल्यावर तुम्ही नाक बंद करा आणि नाक बंद करून लगेच स्टॉपवॉच सुरू करा आणि किती सेकंद होल्ड करू शकता हे मोजा. तर सुरू करा. 3 श्वास घ्यायचे. तिसरा श्वास सोडल्यावर लक्षात ठेवा, ऑन एक्झेल, इनहेलवर नाही. इनहेलवर तुम्ही करू शकाल, एक्झेलवर आपल्याला कार्बन डायऑक्साईडचा रेझिस्टन्स वाढवण्यासाठी एक्सरसाइज करणार आहोत आपण, आणि ज्याच्यामुळे हार्ट रेट आणि सगळं कमी येणार आहे. तर त्यासाठी हा एक्सरसाइज करतो. एक्झेलवर तुम्ही नाक पिंच करा आणि किती वेळ हे करता ते मार्क लिहून ठेवा, आपल्या ह्याच्यात नोंद करून ठेवा. हा, करा सुरू. मार्क केलं? ओके. आता पुढचं जे आहे ते 1 मिनिट परत नॉर्मल ब्रिदिंग करा. तुमचा जो ब्रेथ होल्डमुळे श्वासोच्छ्वास खूप जोरजोरात झालेला असतो तो शांत होऊ द्या, कारण आता आपल्याला पुढच्या एक्सरसाइज कडे जायचं आहे. पुढचा जो एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज नंबर 2, त्यात काय करायचं आहे, तुम्ही 1 मिनिट नॉर्मल झाल्यानंतर दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आहे. पण हा कसा घ्यायचा आहे, 4 सेकंद आत म्हणजे आणि 6 सेकंद बाहेर. 10 सेकंदाचं सायकल. 4 सेकंद आत, 6 सेकंद बाहेर. बोथ नॉस्ट्रिल्स, दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत घ्यायचा आहे आणि 6 सेकंद बाहेर सोडायचा आहे. यांनी काय होत आहे, तुमचं ब्रिदिंग हा 10 सेकंद म्हणजे मिनिटाला 6 श्वास होत आहेत. जे हठ योगी वगैरे जे आहेत त्यांचा मिनिटाला 1 श्वास होतो. जितकं तुमचं ब्रिदिंग कमी तेवढं तुमचं लाईफ वाढणार आहे किंवा हार्ट रेट कमी येणार आहे. कसं असतं, साधारण तुम्ही समजा तुमचं पल्स रेट, हार्ट रेट समजा 60 असेल सेकंदाला, म्हणजे वर्षाला जवळजवळ 250 कोटी वेळा तुमची हार्टची स्पंदनं होतात. सॉरी, वर्षाला नाही, तुमच्या 80 वर्षाचं आयुष्य धरलं तर 250 कोटी इतक्या वेळा हे होतं. हे जर तुम्ही कमी आणलं तर तुम्हाला जास्त वेळा तुमचा हार्ट पंप होऊ शकेल. तर ह्यासाठी हे एक्सरसाइज आहे. तुमचा ब्रिदिंग हळूहळू हे वाढवायचं आहे. 10 सेकंदाचं तुम्ही 15 सेकंदापर्यंत न्या, तुमच्या कपॅसिटी प्रमाणे. 20 सेकंदाप्रमाणे न्या, 20 सेकंदाप्रमाणे न्या, म्हणजे तुमचं 3 श्वास होतील. मग तुमचं जर 3 श्वास झाले तर खूप हार्ट रेट चांगला येईल, खूपच चांगला येईल. तर आता हे सुरू करा, टायमर लावा. तुम्ही थोडा एक्सप्लेन कराल का थोडंसं? 3 मिनिटं हे करायचं आहे. हा, नाही 4 सर सेकंद कळलं नाही एक्झॅक्टली कसं करायचं ते. 4 सेकंद मी दाखवतो तुम्हाला. एक हे पहा, सर ऑडिओ दिसत नाही, व्हिडिओ दिसत नाहीये सर. आहे व्हिडिओ? आता दिसतोय? आता दिसला सर. हा हो, आता दिसत. हा, 4 सेकंद घ्यायचा आहे श्वास. टायमर लावा. 4 सेकंद इनहेल करायचा आणि 6 सेकंद सोडायचा. असं 3 मिनिटं करायचं आहे. 4-6चं सायकल आहे. 4 सेकंद इन, 6 सेकंद आउट.
करा सुरू. पहिल्या श्वासाला थोडा त्रास होईल, पण नंतर तुम्ही ऑटोमॅटिक करू शकाल. आता नेक्स्ट एक्सरसाइज करूया. नेक्स्ट जो एक्सरसाइज आहे, हे सेम सायकल 4 सेकंद इन 6 सेकंद आउट. आणि ह्यावेळेला काय करायचंय, एक नाकपुडी बंद करायची. राईट हँड साइडची हॅलो नाकपुडी स्विच करा. हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो. हा, ते नेटवर्क गेलं होतं. ते 4-6 अगोदर सर विथ नॉस्ट्रिल्स ओपन किती मिनिटाचं आहे? 3 मिनिटं करायचे, पण आता आपण 3 मिनिटं. ओके 3 थँक्यू. मिनिटाचे आहेत सगळे, पण आता वेळेअभावी ओके 2-2 मिनिटं आपण करणार आहोत सगळं. ठीक ओके, आहे. बट नेहमी करायचं 3 मिनिट ना. ओके थँक्यू. कंटिन्यू करायचं. आणि यात कुठेही श्वास रोखायचा नाहीये. रिदमिक इन आउट झालं पाहिजे. म्हणजे अगदी सायकल अशी 4 सेकंद इन 6 सेकंद आउट, 4 सेकंद इन 6 सेकंद आउट. जितका चांगला रिदम येईल तेवढा चांगला. कुठेही ब्रेथ होल्ड यात नाही. पुढचा जो एक्सरसाइज आहे तो आता सेम 2 मिनिटच करणार आहोत वेळेअभावी. खरं 3 मिनिटं करायचं आहे. एक कुठली नाकपुडी बंद करा आणि एकाच नाकपुडीने 4-6 2 मिनिटं श्वास घ्यायचा आहे. सेम सायकल 4 इन 6 आउट. रिदमिक 4 इन 6 आउट. हाताची पल्स बघितली तरी चालेल. तुम्ही हाताच्या पल्सवर तुम्ही जर काउंट केलं तर उत्तमच. 4 पल्स घ्यायच्या, 4-6 पल्स सोडायच्या. हाही एक्सरसाइज तुम्ही करू शकता जर तुमचं, मग तेव्हा स्टॉपवॉचची काही गरज नाही. चला 2 मिनिटं. श्वास इन घ्याल तेव्हा पोट बाहेर आलं पाहिजे. श्वास सोडल्यावर पोट पूर्ण खपाटीला गेलं पाहिजे.
2 मिनिटं झालेली आहेत. आता पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊया. पुढचं आता जे तुम्ही आता बंद केलं होतं ते ओपन ठेवायचं आणि दुसरी नाकपुडी हे करायची आणि सेम 2 मिनिटं 4-6 4 इन 6 आउट रिदमिक पोटाचे मुवमेंट. आणि यावेळेला तुम्ही उजव्या हाताचं पल्स कडे लक्ष द्या. सुरू करा. झालेलं आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. आता पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊया. यात काय करायचं आहे, एका नाकपुडीने 4 सेकंद श्वास आत घ्यायचा आहे, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. 6 सेकंद बाहेर. आणि ज्याच नाकपुडीने सोडलाय त्याच नाकपुडीने 4 सेकंद आत, दुसऱ्या नाकपुडीने 6 सेकंद बाहेर. अल्टरनेट ब्रिदिंग. हा सुरू करूया आपण. सेम रिदमिक 4 सेकंद आत, 6 सेकंद बाहेर, 4 सेकंद आत, 6 सेकंद बाहेर. अतिशय संपूर्ण सायकल ही रिदमिक ठेवा. यात काय तुम्ही जर असं ठेवलं, मधलं बोट इथे ठेवा, अंगठ्याने हे एक नाकपुडी बंद करायची आणि ह्या बोटाने दुसरी नाकपुडी. मग तुम्हाला हे अतिशय सोपं जाईल. ही मुवमेंट अशी करून तुम्ही अल्टरनेट श्वास घेऊ शकाल अल्टरनेट नाकपुडीने. हे 2 मिनिटाचं सायकल आहे. सेम. चला सुरू करा. अल्टरनेट नाकपुडी 4 इन 4 6 आउट.
अनुलोम विलोमच आहे. झाले 2 मिनिटं झालेली आहेत. आपले एक्सरसाइज आता हे एक्सरसाइज बेसिक एक्सरसाइज झालेत. आता मगाशी जसं आपण बोल्ट टेस्ट केली होती, हे एक्सरसाइज असे वाटताना सोपे वाटतात, पण इतके पॉवरफुल आहेत की तुम्ही जर व्यवस्थित जर अगदी कॉन्सन्ट्रेट करून केलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल. आता जर बोल्ट टेस्ट घेतली तर मगाचा स्कोर आहे त्यापेक्षा 10 ते 25% तर तुम्हाला राईज मिळेल. आता आपण परत बोल्ट टेस्ट घेणार आहोत. 3दा तुम्ही श्वास घ्या, सोडा आणि तिसऱ्या वेळेला परत नाक पिंच करून किती वेळ होल्ड करू शकता जास्तीत जास्त ते बघा. 3 वेळा श्वासोच्छ्वास घ्या, तिसऱ्या वेळेला सोडून ब्रेथ होल्ड करा. करा स्टार्ट. ब्रेथ होल्ड ऑन एक्झेल. आणि काही फरक पडतो का बघूया आपण. श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडल्यावर करायचंय. एक्झेल ऑन एक्झेल. ब्रेथ होल्ड आहे एक्झेलवर आहे. श्वास पोटात श्वास असता कामा नये, पूर्ण श्वास बाहेर पडला पाहिजे. झालं असेल. आता फरक काही जाणवला असेल तर तुम्ही तो टिपून ठेवा तुमच्या ह्याच्यात. आता शेवटचे 2 एक्सरसाइज राहिलेत. तो पुढचा जो एक्सरसाइज आहे खरा तो 10 मिनिटाचा आहे. यात काय करायचंय, रिपीट ब्रेथ होल्ड करायचे. आता ज्यांचं ब्रेथ होल्ड 20च्या वरती असेल त्यांनी सायकल 10-20चं करायचं आहे. म्हणजे काय करायचंय, 10 नॉर्मल ब्रेथ घ्यायचे आणि 10वा जेव्हा तुम्ही 10 सेकंद झाल्यावर ब्रेथ होल्ड सोडायचा आहे. 10 सेकंद झाले की ब्रेथ होल्ड करायचा आहे श्वास सोडल्यावर आणि 20 मिनिटांनी परत नॉर्मल ब्रीदिंग 10 सेकंद परत करायचं आहे. म्हणजे 10-20-10 हे सायकल ठेवायचं आहे. म्हणजे काय करा, 10 सेकंद श्वास आतमध्ये घ्यायचा आणि स्लोली 10 घ्यायचा. सेकंद आतमध्ये घ्यायचं का? नॉर्मल नॉर्मल ब्रीदिंग 10 सेकंद नॉर्मल ब्रीदिंग. सर नीट परत सांगाल का? परत ऐकू एकदा आलं नाही. सांग मध्ये. हा, ऐकू आलं नाही, कळलं नाही मध्ये. 10 सेकंद नॉर्मल ब्रीदिंग. नाही, ब्रिदिंग म्हणजे श्वास आतमध्ये घ्यायचं का 10 सेकंद? हो, नॉर्मल ब्रीदिंग. आपण जे नॉर्मल ब्रीदिंग काही करताना ओके. हा, ओके. अगदी नॉर्मल ब्रीदिंग ते करायचं 10 सेकंद आणि श्वास सोडल्यावर होल्ड करायचा आहे. श्वास सोडल्यावर होल्ड करायचंय 20 सेकंद. ज्यांना 20 सेकंद जमलं नाही त्यांनी 10-15 हे सायकल ठेवा किंवा 10-10चाही ठेवा. जर कमी असेल, ब्रेथ होल्ड हा साधारण आपल्याला ब्रेथ होल्डची कपॅसिटी वाढवायची आहे. ऍथलेटिकची 40 असते, तर आता त्याच्यावरनं तुमचा अंदाज येईल किती पाहिजे. आता माझं सुरुवातीला 20नी सुरुवात केली मी, आता 60 सेकंदापर्यंत ब्रेथ होल्ड करू शकतो. इतकी कपॅसिटी वाढू शकते. 7 महिन्यात माझी 1 मिनिटापर्यंत आता गेलेली आहे ब्रेथ होल्डची, या केवळ या एक्सरसाइजमुळे. हे तुमचं ब्रीदिंग नॉर्मल करण्यासाठी एक्सरसाइज आहेत सगळे. तर आता सुरू करूया. 5 मिनिटं हे सायकल करूया आपण. रिपीट ब्रेथ होल्ड म्हणतात त्याला, सर किंवा रॅपिड ब्रेथ होल्ड. सर 10 सेकंद आपण नॉर्मल ब्रीदिंग करणार आणि त्याच्यानंतर आपण 20 सेकंद ज्यांचा होल्डिंग टाइम आहे त्यांनी 20 सेकंद करायचंय. मग त्याच्या पुढे काय आहे का ही सायकल रिपीट करायची आपल्याला? रिपीट 5 मिनिटं रिपीट करायचे. परत 10 सेकंद नॉर्मल ब्रीदिंग करायचं. म्हणजे काय, तुमचं जेव्हा समजा तुम्ही वॉटर स्टेशनला थांबलात
रॅपिड रिकव्हरीसाठी हे एक्सरसाइज आहे. रॅपिड रिकव्हरी होण्यासाठी एक्सरसाइज आहे. ओके सर. हा, तर आता मी एक पहिला डेमो दाखवतो ट्रॅक्टर रोटर आणि त्यानंतर तुम्ही फॉलो करा. पहिला डेमो दाखवतोय आता मी. नॉर्मल ब्रीदिंग केलंय आणि मी ब्रेथ होल्ड केलाय. तुम्हाला 20 सेकंद झाली. परत नॉर्मल ब्रीदिंग करतोय मी आता. 10 सेकंद झाली आहेत. वीस सेकंद झाली आहेत. परत नॉर्मल ब्रीदिंग हे असं रिपीट करायचं आहे. रॅपिड ब्रेथ होल्ड किंवा रिपीट ब्रेथ होल्ड याला म्हणू आपण. ओके करा सर. सुरू. समजलंय सगळ्यांना? येस सर. ओके. हॅलो हॅलो, म्हणजे 10 सेकंद श्वास घ्यायचा, सोडल्यानंतर 20 सेकंद होल्ड करायचं, बरोबर? हो, सगळे आपले जे एक्सरसाइज आहेत ते ऑन एक्झेल सोडल्यावर आहेत. एकही इनहेलवर होल्ड करायचा नाही. हॅलो. हा मिलिंद सर, आपल्याला आता 9 मिनिटं आहेत हा सेशन संपायला. हो, आणि झाले. अजून वेळ लागणार वेळ. एकच आता एक्सरसाइज राहिलाय शेवटचा. तो आता हा लवकर संपवून लगेच तो शेवटचा एक्सरसाइज दाखवतो. ओके, तो मी करणार आहे फक्त, ते तुम्ही नंतर हे करा. ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. एक अर्धा मिनिट आता हे करूया आणि मग पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊया आणि मग क्वेश्चन आन्सर ठेवूया. ओके. आता लास्ट एक्सरसाइज आहे, त्याला मॅक्झिमम ब्रेथलेसनेस टेस्ट म्हणतात. त्याच्याकडे आपण जाऊया. ते मी करून दाखवतो तुम्हाला. बहुतेक तुम्हाला दिसेल त्यात काय मॅक्झिमम ब्रेथलेस टेस्ट म्हणजे काय असतं. त्यात तुम्ही 10 पावलं चालायचं आहे. 10 पावलं चालून झाले की ब्रेथ होल्ड करायचा आहे. श्वास सोडून ब्रेथ होल्ड करायचा आहे आणि किती मॅक्झिमम पावलं जाऊ शकता हे बघायचं आहे. तर ही टेस्ट आहे. तर मी फक्त तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. हे काय तुम्ही करायची गरज नाही आता. आता मी इथून 10 पावलं चालत जाणार आहे. 10 पावलं झालेली आहे. 10 पावलं चालून आलोय मी आणि मी श्वास सोडलाय आणि ब्रेथ होल्ड केलाय.
हे हाय अल्टिट्यूड सिम्युलेशन साठी हा उत्तम एक्झरसाइज आहे. जर हा तुम्ही मला आता जो सुरुवातीला 20 पावलं चालायचो मी, आता 80 पावलापर्यंत जाऊ शकतो. आणि हे 5 वेळा करायचं आहे. जेव्हा असं ब्रेथ होल्ड जेव्हा करता, त्याच्यामुळे तुम्हाला इतकं प्रचंड अगदी सिंहगड चढल्यासारखं फिलिंग येईल. जेव्हा 5 वेळा तुम्ही ब्रेथ होल्ड कराल आणि 40-50 स्टेपच्या पुढे जेव्हा जाल, तेव्हा सिंहगड चढल्याचं ऑटोमॅटिकली सिम्युलेशन म्हणजे हाय अल्टिट्यूडचं सिम्युलेशन येण्यासाठी ट्रेकर्सना हा खूप उपयोग आहे. तसंच सायकलिस्ट, रोईंग वगैरे हे एक्झरसाइज जे करतात त्यांनाही हा अतिशय महत्वाचा आहे, रनिंग. आणि यांनी काय होतं, रनिंगच्या आधी जर तुम्ही अर्धा तास आधी केलात तर ऑलरेडी ईपीओ, मी मगाशी सांगितलं, ईपीओ सिक्रेशन होतं आणि स्प्लीन मधनं ब्लड ऑलरेडी सर्क्युलेशन मध्ये येईल. तर त्यासाठी हे एक्झरसाइज करायचे. आणि आता शेवटचं रिलॅक्सेशनला काय करायचंय तुम्ही, ध्यानमुद्रा. ध्यानमुद्रा म्हणजे काय, हा हात या हातावर ठेवा आणि अंगठ्याने फक्त रिलॅक्सेशन करायचं आहे. आता ध्यानमुद्रा म्हणजे काय, धारणा. ध्यानमुद्रा धारणा म्हणजे रिटेन्शन. आपण रिटेन्शन करणार आहोत. जे जे आतापर्यंत एक्झरसाइज केले रिटेन करण्यासाठी, एनर्जी आपली रिटेन होण्यासाठी पंचमहाभूतांची पाची हे जे त्या धारणामध्ये आहेत, म्हणून ही वापरली जाते ध्यानमुद्रा. तर ही आपण 5 मिनिटं करणार आहोत. 5 मिनिटं करायची आहेत. म्हणजे सगळे एक्झरसाइज हे 5 मिनिटं, जर तुम्हाला वेळ असेल 3 मिनिटं 5 मिनिटं कधीही करू शकता, एनी टाइम. कुठल्याही त्याला असं काही नाही जेवल्यावर करा, जेवणानंतर करा. ब्रेथ होल्ड तर काय तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाऊपर्यंत हे करू शकता. हॅलो, हॅलो. क्वेश्चन आन्सर घेऊया आपण. हा सर. पहिला एक प्रश्न आलाय की दीज एक्सरसाइजेस शुड बी डन ऑन एम्प्टी स्टमक, एम्प्टी ब्लॅडर, एनी टाइम. ओके ओके. आणि आपल्या याच्याप्रमाणे तुम्ही 3 मिनिटं असं ठरवू नका, तुम्हाला पाहिजे तेवढा टाइम वाढवू शकता. पण एंटायर सायकल किती वेळ लागणार, द ते होल तुमचं प्रोसेस? किती मिनिटं करता त्याच्यावर आहे. मी आता या इफ यू सकाळचं टेक 3-3-5 ऍज यू टोल्ड. 2 वेळा मी करतो. सकाळचं 35 मिनिटाचं सेशन असतं आणि संध्याकाळी ते 55 मिनिटाचं हा. करतो. तर 55 मिनिटात 10 मिनिटं मी ध्यानमुद्रेत करतो. त्या ध्यानमुद्रेत इतकं सुंदर फिलिंग येतं, संपूर्ण व्हायब्रेशन वरपासून खालपर्यंत जातात. व्हॉट डू यू जेव्हा तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेट करता ध्यान तेव्हा मुद्रामध्ये पूर्ण काय ऍक्च्युअली व्हायब्रेशन जातात. करायचं? ध्यान ध्यानमुद्रा. मुद्रा ऍक्च्युअली काय करायचं असते? काही नाही, व्हॉट नुसतं एक्झॅक्टली यू? ब्रिदिंग, नॉर्मल ब्रिदिंग, एकदम स्लो ब्रिदिंग. नॉर्मल ब्रीदिंग, स्लो. ओके, रिलॅक्सेशन. ओके, थँक्यू. हा, ध्यान. आपण जे ध्यानासाठी बसतो तेव्हा काहीच इतर कुठलेच विचार आणायचे नाही आणि नंतर करायचं. पहिली जी शून्य मुद्रा होती त्याच्यामध्ये हात कुठे ठेवायचे? हात तुमच्या कम्फर्टेबल पोझिशन प्रमाणे ठेवा. तुम्ही आता म्हणजे खुर्चीवर त्याला- बसला असतात तर मांडीवर ठेवा. मांडीवरच शक्यतो ठेवतात ते. ओके, वरच्या दिशेला. हा, वरच्या Towards- दिशेला. शून्य मुद्रा ही वरती, ओके. दोन्ही वरती, फेसिंग टुवर्ड्स स्काय. ओके. आपण ऍबडॉमिनल ब्रीदिंगला ह्याच्यात महत्व देतोय. तर जर ब्लॅडर रेक्टम फुल असेल किंवा जेवण झाल्यावर लगेचच एक्सरसाइज केले हो, तर ते काहीच होणार का? प्रॉब्लेम होणार नाही, जाणवत नाही म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कारण आपण सगळे याच्यात कुठलंच एक्झर्शन होत नाहीये. एक्झर्शन म्हणजे circulationच्या उलट काय दृष्टीने होतं, तुम्ही जेव्हा पोट पुढे करता तेव्हा पोटातले जे मसल्स आहेत त्यांना पूर्ण एक्झरसाइज होतो. सगळे लिव्हर किंवा इतर जे पार्ट्स आहेत त्यांना एक्झरसाइज होतो, मसाज होतो आणि त्यामुळं त्यांचंही लाईफ कार्य सगळं चांगलं, सिक्रिशन सगळी चांगली होतात. जेव्हा तुम्ही ऍबडॉमिनल किंवा बेली ब्रिदिंग म्हणा किंवा डायफ्रॅमिक म्हणा, हे जेव्हा करता तेव्हा पूर्ण पोटातले मसल्स सर्व कार्यरत चांगले होतात. त्यामुळे कुठल्याही क्षणी केलं तरी चालेल. फक्त झोपायच्या आधी ब्रेथ होल्ड करू नका.
झोपायच्या आधी ब्रेथ होल्ड करू नका, कारण त्यांनी एनर्जी तुमच्यात निर्माण झालेली आहे. हॅलो, ब्रेथ होल्ड क्वेश्चन विचारताना 1 बाय 1 विचारा, नाहीतर मग हा. सगळं होतंय. हात वर करा, तुम्हाला ते कळेल, म्हणजे हात वर केला की कळेल. आणि तुम्ही एक एक घ्या क्वेश्चन. सुप्रियाजी, ओके. तुम्ही एक एक क्वेश्चन घ्या. कोणाला असेल त्याचा क्वेश्चन घ्या, म्हणजे एकदम हे होणार नाही. तुम्ही क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाकताय का, म्हणजे मला 1 बाय 1 घेता येतील? मला लिहिताच येत नाहीये कुठे लिहायचंय. ओके, एक क्वेश्चन आहे सर. थँक्यू फॉर द वंडरफुल सेशन. एक विचारायचं होतं, हे टेक्निक नीट शिकण्यासाठी यायचं असेल तुमच्याकडे, तर तुम्ही काही ट्रेनिंग घेता का, किंवा ओव्हरऑल ची रनिंगचं ट्रेनिंग तुम्ही कंडक्ट करता का? हो, ची रनिंग आणि ब्रिदिंग एक्सरसाइजचं ट्रेनिंग घेतो ना मी. जरा मॉनिटरिंग बद्दल काहीतरी क्वेश्चन होता कोणाचा तरी. मी विचारला होता, हात खाली कोणता ठेवायचा आणि वर कोणता ठेवायचा ध्यान मुद्रेत. लेफ्ट ध्यान खाली, मुद्रेत लेफ्ट. लेफ्ट कुठे? खाली, खाली लेफ्ट आणि राईट वर. लेफ्ट खाली, राईट वर. हा, दोनच हात आहेत आपल्याला. आणि माझा स्कोअर 42 आणि 50 होता आता आज. ग्रेट ग्रेट ग्रेट. पहिल्यांदा नंतर माझं आहे होल्डिंग, ते इनहेलचं होतं, पण आता मी एक्झेलचं पहिल्यांदाच केलं. एक्झेलला खूप एक्झेल महत्व आहे. एक्झेलला खूप महत्व आहे. तुमचा हार्ट रेट जर कमी करायचा असेल तर तुम्हाला एक्झेलवरच भर द्यायला पाहिजे. एक्झेलचं 42 आणि 50 आला माझा आज. गुड गुड, ग्रेट. आणि छान होतं सेशन. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. हा हार्ट रेट 4 आणि 6 असा का असावा? त्याच्या पाठीमागे काही प्रिन्सिपल? 4 आणि 6, इनहेल 4 तुम्ही आणि वाढवू एक्झेल शकता. 6. नाही यार, 4 आणि 4 काय नाही, किंवा 4 आणि 2 काय नाही. इनहेल हा कमी असला पाहिजे तुमचा. कमीत कमी तुम्ही कमी ऑक्सिजनला तुम्ही हे करणार आहात. जितका कमी ऑक्सिजन तुम्ही टॉलरेट करू शकता तेवढं चांगलं. आणि एक्झेल जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईडला हे केलं पाहिजे, रेझिस्टन्स झाला पाहिजे, यासाठी 4-6. मग ते तुम्ही पुढे वाढवू शकता. 15 सेकंदाचा पण करू शकता, त्याच्या ऐवजी पुढे जाऊ शकता. 15-20. सध्या मी करतोय ते 20 सेकंदाचं करतोय. मिलिंद, तुझी रेफरन्स बुक्स 20 सेकंदाचं सायकल. मिलिंद, अंजली बोलतेय. अतिशय सुंदर आणि इन्फॉर्मेटिव्ह सेशन होतं, फारच उपयोगी. आणि मी खूप वॉक करते, 8-9-10 मैल एव्हरीडे, त्यामुळे माझे ते नंबर्स ओके होते. पण आता मी तो एक्सपेरिमेंट करून बघीन की काय फरक होतो. पण तू जी रेफरन्स बुक्स दिलीस ना, त्याचा नावं आणि ऑथर्सची नावं देता येतील का तुला? ऑक्सिजन ऍडव्हान्टेज, ऑक्सिजन ऍडव्हान्टेज. आणि गुगलवर सर्च केलं ऑक्सिजन ऍडव्हान्टेज तर तुम्हाला मिळेल त्याचं. अच्छा, थँक्यू थँक्यू. आणि तुला एक PDF फाईल पाठवतो मग. चालेल, थँक्यू. चल बाय. मिलिंद, माझ्याकडे प्रश्न आलेला आहे इथे. तर कॅन वी डू दिस एक्सरसाइज ड्युरिंग हाय अल्टिट्यूड माउंटेनिअरिंग ऍक्च्युअली व्हाईल हाय अल्टिट्यूड एन्व्हायरमेंट? हा, खालीच करा, शक्यतो खालीच करा एक्सरसाइज. ब्रिदिंग एक्सरसाइज, ब्रेथ होल्ड करू नका तिथे. इतर एक्सरसाइज तुम्ही वरती केले तरी चालतील, उलट ते चांगलेच आहेत तुम्हाला. कधीही करा. आता मी जेव्हा माउंट मेराच्या एक्सपिडिशनला गेलो होतो, तिथे आमच्याबरोबर एक दुसरा ग्रुप होता. त्यात तायचीची प्रॅक्टिस ती तिथे करायची आणि याची ब्रेथ होल्डची प्रॅक्टिस, ब्रेथ होल्ड नाही, ब्रिदिंग एक्सरसाइजची ते करायची. 2017 मध्ये आम्ही गेलो होतो माउंट मेराच्या एक्सपिडिशनला. तिथे ते करायचे, हाय अल्टिट्यूडलाही करायचंय, काहीच प्रॉब्लेम नाही. मिलिंद सर, तुम्ही हाय अल्टिट्यूड ट्रेनिंग साठी जे एक्सरसाइज सांगितले, हे एन्ड्युरन्स आणि एफिशियन्सी वाढवण्यासाठी रेग्युलर इथे केले तर चालतील का? हो, रेग्युलरच करायचे. हे जे सगळी सायकल सांगितली ही मी तुम्हाला पाठवतो तुमच्या याच्यावर, ती तुम्ही सर्क्युलेट करा. जे सगळे एक्सरसाइज आहेत
सगळ्यात MBT महत्वाचं आहे, म्हणजे मॅक्झिमम ब्रेथ होल्ड, म्हणजे चालत जे करायचंय वॉकमध्ये ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुमचा जर स्टॅमिना तुमचा वाढवायचा आहे किंवा हाय अल्टिट्यूडचं स्टिम्युलेशन करायचं आहे तर त्यासाठी तो खूप उपयोगी पडेल. ब्रेथ होल्ड टेस्ट, मॅक्झिमम ब्रेथलेसनेस टेस्ट त्याला म्हणतात, MBT. 10-15 पावलं नॉर्मल ब्रिदिंग करत चालायचं आणि एक्झेलला होल्ड करायचं आणि मॅक्झिमम हे करायचं. टार्गेट तुमचं 80 पावलं आहेत लक्षात ठेवा. सुरुवात 15 होईल पण हळूहळू तुम्ही वाढवाल आणि तुमची 80 पावलाची टार्गेट ठेवून तुम्ही करा. तुम्हाला हाय अल्टिट्यूडला खूप कमी वेळात श्वासाचा प्रॉब्लेम येईल. आणि कोणाचे काही क्वेश्चन? अजून एक प्रश्न आलाय की ध्यान मुद्रेत हात बेंबीपाशी ठेवायचे का? कुठल्याही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये तुम्ही ठेवा, एनी कम्फर्टेबल पोझिशन. अनुलोम विलोमला टार्गेट नाहीये, तुम्ही किती वाढवू शकता तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे. आता मी 20 सेकंदाचं टार्गेट, 20 सेकंदाचं सायकल ठेवलंय, म्हणजे 3च श्वास होतात साधारण, मिनिटाला 3 श्वास. सर, हा, तुम्ही ब्रीदिंग पॅटर्न जेव्हा सांगितलं तेव्हा श्वास घेताना पोट पूर्ण फुगलं पाहिजे आणि म्हणजे कॅव्हिटी निर्माण होते, ऍक्च्युली ते कॅव्हिटी तुम्ही निर्माण होते आणि ऑटोमॅटिक श्वास आत जातो. सर जमलं नाहीये, करून दाखवलं तर बरं पडेल. उभं राहूनच दाखवलं पाहिजे. श्वास आत घेतलाय मी, 4 सेकंद आत घेतोय आणि 6 सेकंद सोडलेला आहे. पूर्ण 6 सेकंद जेव्हा सोडतो तेव्हा पूर्ण पोट आत गेलेलं आहे. परत जेव्हा घेतो तेव्हा बाहेर आलेलं आहे. तुम्ही हात वाटल्यास असे ठेवून ही प्रॅक्टिस सुरुवातीला करा. पोटाची हालचाल बाहेर होते की नाही. आणि सोडताना हळूहळू सोडायचंय का सर? अगदी हळू, पूर्ण टोटल कंट्रोल पाहिजे ब्रिदिंगवर. इनहेल सुद्धा अगदी स्मूथ, एक्झेल सुद्धा स्मूथ. जितका तुमचा कंट्रोल जास्त येईल तितकं तुमचं हे चांगलं होणार, ब्रिदिंग एक्झरसाइज चांगले होणार आहेत सगळे आणि अल्टिमेट बोल्ड टेस्ट तुमची चांगली होणार आहे जर तुमचा रेग्युलेट तुम्ही करू शकलात. ओके, आणि काही क्वेश्चन्स? अजून कोणाला प्रश्न असतील सर? मी कट्टी बोलतोय, मी संजय कट्टी बोलतोय. बराच वेळ मला इथे आमच्याकडे लाईटच गेले होते त्यामुळे आम्हाला तुमच्याशी जास्त हे करता आलं नाही. पण आजचा जो कार्यक्रम तुम्ही जो केला तो खरंच खूपच अतिशय हेल्पफुल आहे, हे नक्कीच दिसतंय. अर्थात ह्याचा कंटिन्युटी ठेवणं आणि याचे रेग्युलर प्रॅक्टिस ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. हे थोडंसं तुम्ही स्ट्रेस करा, कारण काय की आता बघितलेलं असतं पण नंतर परत विसरतात किंवा वेळ मिळत नाही किंवा अशा गोष्टी होतात. तर हेच जे तुम्ही साधना, मी तर साधनाच म्हणेन, ती साधना तुम्ही जे काही सांगितलीत ती अगदी योग्य, छान, व्यवस्थित होती. मला बरेच फीडबॅक्स पण मिळाले होते तुमच्याबद्दल, म्हणून अगदी, आणि विश्राम कुलकर्णींनी पण मला रेकमेंड केलं. तर त्यामुळे तुम्ही आलात आणि खरंच खूप छान माहिती दिलीत. त्याबद्दल धन्यवाद, खूपच धन्यवाद. म्हणजे एक सांगायचं राहिलं संजय, आता लॉकडाऊन हे झालाय तर पॅट्रिक मॅकवियांनी 2 ब्रीदिंग हे सांगितले. तुम्ही कसं बाहेर, जेव्हा तुम्ही बाहेर पब्लिक मध्ये जाल तेव्हा पब्लिक जेव्हा जास्त असेल तुमच्या आजूबाजूला तेव्हा फोनवर बोलायचं टाळा, मोबाईलवर. कारण तुम्ही बऱ्याच वेळा बोलताना तोंडाने श्वास घेता. मगाशी जे सांगितलं माउथ ब्रिदिंग अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस 99% वाढतील तुमचे. तर तुम्ही फोनवर शक्यतो पब्लिक मध्ये बोलायचं टाळा आणि पब्लिक मध्ये जेव्हा असाल तेव्हा ब्रिदिंग अतिशय स्लो करण्याचा प्रयत्न ठेवा. जोर जोरात शक्यतो श्वास घेऊ नका आणि माउथ ब्रिदिंग पूर्ण टोटल बंद ठेवा जेव्हा तुम्ही पब्लिक मध्ये जाल तेव्हा. या जर प्रिकॉशन घेतल्या तर तुमचा खूप उपयोग होईल.
नक्कीच आजचं सेशन खूपच छान झालं.